सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. किसन जाधव, दत्तात्रय नटगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचारासाठी सेटलमेंट परिसरात पदयात्रा व मतदार संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. लक्ष्मण जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लिमयवाडी, कावळा गल्ली, मंजुनाथ नगर, सनत नगर आदी भागात नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज, वीज, आरोग्य, स्वच्छता व पर्यावरण विषयक विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली. पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदारांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आढावा घेत पुढील काळात या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल असे उमेदवारांनी सांगितले. की आताच या ठिकाणी समज मिस्त्री चाचा असतील, अरुणभाई असतील, या ठिकाणी गैबीपीर नगर मधले बिराजदार मावशी असतील आणि या भागातील सर्वच आमचे समाज बांधव असतील, यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि त्यांचा भरभरून असा आशीर्वाद आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना मिळत आहे. हा उमेदवाराला पाठिंबा मिळण्याचा हेतू एकच आहे की 2017 ते 2022 या कालखंडामध्ये मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड आम्ही या भागामध्ये जो सर्वांगीण विकास केलेला आहे त्याची जी प्रचिती दिसून येत आहे. त्याच पद्धतीनं 2022 ते 2026 या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये महानगरपालिकेवर कुणीही नगरसेवक पदावर अस्तित्वात नसताना प्रशासक म्हणून महानगरपालिकेचे आयुक्त कामकाज पाहत आहेत गेली 4 वर्ष झालं. तरी देखील माझ्या प्रभाग 22 मध्ये महायुतीचे आमचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्याच पद्धतीनं जिल्ह्याचे आपले लाडके पालकमंत्री जयाभाऊ गोरे साहेब असतील, शहर मध्येचे तरुण तडफदार आमदार देवेंद्र दादा कोटे असतील, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक असतील, दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख असतील, अक्कलकोटचे पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी असतील आणि भारतीय जनता पार्टी असेल, यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास गतीने होत आहे. महाराष्ट्र राज्याचा विकास फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. जिल्ह्याचा विकास पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. सोलापूर शहराचा विकास शहरातले तिन्ही आमदार यांच्या माध्यमातून सुरू आहे. या ठिकाणी माझ्या प्रभाग 22चा देखील विकास प्रशासक असताना देखील कोट्यावधीचा निधी या शहर मध्येचे आमदार देवेंद्रदादा कोटेच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध झालं. केवळ रस्ते, पाणी, ड्रेनेज हेच प्रश्न मूलभूत न राहता विविध समाजासाठी देखील आपण सांस्कृतिक भवन बांधण्याचा प्रयत्न केला.